राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका पुढील 4 महिन्यात घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दुपारी दिला आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील 4 आठवड्यात निघाली पाहिजे. यानंतर 4 महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया झाली पाहिजे. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखे झाले आहे. जे लोक त्यात चढले आहेत, दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाहीत. याचिकाकर्त्यांतर्फे इंदिरा जयसिंह यांनी निवडणुका घेण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की निवडणूक आलेल्या स्थानिक संस्था अस्तित्वात नाहीत, त्यांच्या जागी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेल्या इतर लोकांना आरक्षण का मिळू नये यावर विचार करणे ही राज्याची जबाबदारी आहे. 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या.